विण दोघातली तुटेना 8 मार्च भागामध्ये अखेर स्वानंदीने अंशुमन मारला कुत्र्यासारखा. ते कसं? चला तर बघूया. तर स्वानंदी समरला आनंदबद्दल खूप समजायचा प्रयत्न करत असते, पण समर मात्र आनंदचे फक्त दोष दाखवतो, पण अंशूला मात्र झाकण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं आजी ऐकते आणि समरला टॉन्ट मारते की समर, डोळे उघडून बघ, तुझ्याकडं खूप माणसं आहे, नवीन पण आणि जुनी पण. आता जे आनंदबद्दल बोलते हे समरला कळतं आणि तो स्वानंदीकडे बघतो. तोपर्यंत घरामध्ये खूप गोंधळ उभा राहतो. रोहिणीने अंशुमनचं बोलणं ऐकल्यामुळे अंशुमन तिच्या मागे धावतो, कारण अंशुमन सांगत असतो की निलिमा मावशीने आनंदला छान फसवलं, प्रेम करायचं नाटक केलं आणि चोरीचा आळ घातला. आता अंशूला रोहिणीकडून हेच ओदवायचं असतं की तू ऐकलंस की नाही. रोहिणी घाबरून नाही म्हणत असते, पण अंशू तिचा हात पिरगळतो. ती आता मोठ्याने ओरडायला लागते. तिच्या वेदना बघून मल्लिकाही तोंड झाकते, पण तिचा आवाज ऐकून समर आणि समर पळत येतात आणि दोघं बघतात तर काय, अंशू तिला चापकाने मारत असतो. त्याचा हा क्रूरपणा बघून समरच्या पायाखालची जमीनच सरकते आणि स्वानंदीची मात्र चांगलीच सटकते. ते आता मागच्या मागे अंशूचा चाबूक पकडते. तो दचकून मागे बघतो तर स्वानंदी. आता स्वानंदी मोठ्याने ओरडते, तुझी हिंमत कशी झाली अंशुमन, एका मुलीवर हात उचलायची? तुला लाज नाही वाटली तिला मारताना? अरे ते आपल्या घरातील नोकर आहे, म्हणजे गुलाम नाही. ते इथे काम करतात म्हणून आपण त्यांना पैसे देतो. याचा अर्थ ते छोटे होत नाही आणि आपण मोठे. आता स्वानंदीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि ती म्हणते, याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. आता मल्लिका बोलायचा प्रयत्न करते, पण तिचे काही शब्द फुटत नाही. अंशुमन म्हणतो, तू शिक्षा करणारी कोण? ह्या घरामध्ये तेच घडतं जे दादा ठरवतो. आता अंशुमन समरचा सारा घ्यायला लागतो आणि म्हणतो, दादा तुला माहिती नाही ह्या रोहिणीने काय चूक केली. पण समर म्हणतो, अंशुमन तुला साधी नाही, आता मोठी शिक्षा व्हायला हवी. अंशू म्हणतो, दादा अरे हे काय बोलतो? समर म्हणतो, मी बरोबरच बोलतो. स्वानंदी मॅडम आता तुम्हीच ठरवा याला काय शिक्षा द्यायची. स्वानंदी म्हणते, याची शिक्षा तीच हा दुसऱ्याला देतो. याला पण कळायला पाहिजे, आपण दुसऱ्याला जे वेदना देतो त्या स्वतःला झाल्यानंतर किती त्रास होतो. समोर म्हणतो, ठीक आहे मग तुम्ही देऊ शकता शिक्षा, कारण याने साधीसुधी चूक केली नाही, एका बाईवर हात उचलला आणि आमच्या खानदानामध्ये आजपर्यंत कुणीही स्त्रीवर हात उचलला नाही. अंशू म्हणतो, दादा तुला माहीत नाही ह्या बायका कशा असतात, अरे यांना असंच ठेवायचं असतं. आता मात्र स्वानंदीला खूप राग येतो आणि ती म्हणते, स्त्रीला कमी लेखतोस, स्त्रीच्या मायेला तू कमजोर समजतोस. ज्या दिवशी आमची सहनशक्ती संपते ना, त्या दिवशी तुझ्यासारखा पुरुष पण काही करू शकत नाही. आता मात्र ती अंशुमनला चापकाने फोडून काढते. ती एवढं मारत असते की अंशुमन खाली कोसळतो आणि तिला अडवण्याची मल्लिका किंवा अर्पिताची हिंमत होत नाही. एवढंच काय, समरला बघवत नाही, तोही डोळे झाकतो, पण स्वानंदीला अडवत नाही. स्वानंदी म्हणते, ह्यापुढे जर स्त्रीवर हात उचलला तर माझे इतकं दुसरं कोणी वाईट नाही. आता मल्लिकाचं नाटक सुरू होतं. ते म्हणते, अंशू माफी माग, स्वानंदी वहिनीची माफी माग. स्वानंदी म्हणते, माझी नाही, रोहिणीताईची माफी माग. आता मात्र मल्लिका, अर्पिता, अंशुमन शॉकून बघायला लागतात. ते म्हणते, अंशुमन ऐकलं नाही का, रोहिणीताईची माफी माग. तो रागाने म्हणते, सॉरी. ती म्हणते, अशी नाही, पाय धरून माफी माग. आजी म्हणते, अंशुमन स्वानंदी काय म्हणाली ते ऐकलं नाही का, माफी माग रोहिणीची, आणि ते पण पाय धरून. इकडे बाबा मंदाकिनीला चांगलंच झापतात आणि जाता जाता सांगून जातात, अशी जर वागत राहिली तर एकटी पडशील. पण ती मंदाकिनीच, ती काय बाज येत नाही. तेवढ्यात रोहन आणि अदिरा वर येतात. वातावरण तंग बघून रोहन विचारतो, काय झालं? सुषमा म्हणते, बाबा मॉमला ओरडले. आता रोहनने सांगितल्याप्रमाणे अदिरा वागायला लागते आणि म्हणते, मॉम तुम्ही काळजी करू नका, आपण एक काम करूया, मस्त पुरणपोळी खाऊया. मला माहिती आहे तुमच्यासारखी झाली नसेल, पण मी प्रयत्न केला. मला रोहनने सांगितलं ना, आई पुरणपोळी खूप छान बनवते. आता अदिरा एवढी छान बोलत असते की रोहन तिच्याकडे कौतुकाने बघतो आणि मंदाकिनी आश्चर्याने. अदिरा म्हणते, आई येत आहे ना जेवायला? आता मंदाकिनी मान हलवते, पण ती मंदाकिनीच. तुम्हाला काय वाटतं, अदिराने केलेल्या पुरणपोळ्या मंदाकिनीने व्यवस्थित ठेवल्या असतील का?
हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.